इचलकरंजी नजीक तारदाळ खोतवाडी मार्गावर 2 ज्वेलर्स दुकानं, एक किराणा दुकान शुक्रवारी रात्री चोरट्यांनी फोडलं। दोन्ही ज्वेलर्स दुकानातून सुमारे 5.5 किलो चांदीच्या दागिन्यांसह 7.5 लाखाचा ऐवज लंपास केलाय। तसंच शहापूर चौक ते विनायक हायस्कूल मार्गावरील हॉटेल, किराणा दुकान, पानपट्टी फोडून चोरट्यांनी रोख रक्कम लंपास केली आहे। एकूण 6 ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। इचलकरंजी जवळ कबनूर इथं राहणारे अल्लाउद्दीन सनदी यांचं खोतवाडीत सनदी ज्वेलर्स हे दुकान आहे। या दुकानात 2 वर्षांपूर्वी चोरी झाली होती। शुक्रवारी रात्री पुन्हा चोरट्यांनी या दुकानाचं शटर उचकटून चांदीचे दागिने आणि दुकानातील सीसीटीव्हीचा DVR लंपास केलाय। तसंच अयोध्या नगरमधील अक्षय कदम यांचं आई ज्वेलर्स नामक दुकान फोडून चांदीचे दागिने आणि सीसीटीव्हीचा DVR लंपास केला। विशेष म्हणजे कदम यांच्या दुकानातील बनावट चांदीच्या दागिन्यांचा बॉक्स चोरट्यांनी तसाच ठेवलाय। यातून चोरट्यांची हुशारी लक्षात येते। या दोन्ही दुकानात चोरट्यांनी 5.5 किलो चांदीच्या दागिन्यांसह 7.5 लाखांचा मुद्देमाल लंपास केलाय। याचबरोबर चोरट्यांनी तारदाळमधील जावाईवाडी चौकात श्रावण खांडेकर यांच्या दुकानातून आणि शहापूर ते विनायक हायस्कूल या मार्गावरील हॉटेल, किराणा दुकान, पानपट्टीतूनही रोख रकमेसह अन्य साहित्य लंपास केलंय। यासह एका किराणा दुकानातही चोरी झाली असून काही ठिकाणी चोरीचा प्रयत्न झालाय। एकाच रात्री 6 ठिकाणी चोरी आणि चोरीच्या प्रयत्नामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी धाव घेऊन तपासासाठी ठसे तज्ञ श्वान पथकाला पाचारण केलं। दरम्यान शहर परिसरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांनी रात्रगस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होतीये।